विरार के अरनाला से एक दिल दहला देने वाली घटना सामने आ रही है, जहां पर एक अज्ञात व्यक्ति ने एक शिक्षक के घर में घुसकर शिक्षक की बहन तथा उसकी मां और उसके पिता पर चॉपर से हमला कर फरार हो गया। प्राथमिक जानकारी अनुसार बताया जा रहा है कि मामला अरनाला के बंदरपाड़ा इलाके का है, जहां पर रात के तकरीबन 3 बजे एक अज्ञात चोर सचिन गोवारी नामक शिक्षक के घर में घुसा। उसने उनकी बहन जो सोई हुई थी उन पर चॉपर से हमला किया। उसके बाद उसे बचाने आए उसकी मां पर तथा पिता पर भी जानलेवा हमला कर तीनों को ही जख्मी कर वहां से फरार हो गया। आशंका जताई जा रही है कि वह चोरी तथा डकैती के नजरिए से इस कांड को अंजाम देकर फरार हो गया। इस पूरे मामले की जानकारी अरनाला पुलिस स्टेशन को मिलते ही पुलिस ने मामला दर्ज कर अज्ञात आरोपी की तलाश में जुट गई है और तीनों ही पीड़ित मां, बेटी और पिता को नजदीकी अस्पताल में उपचार के लिए भर्ती करवा दिया गया है। लेकिन स्थानिक गांव वालों में चर्चा बनी हुई है कि पहले इस तरीके की घटना कभी अरनाला गांव में नहीं घटित हुई है। आशंका जताई जा रही है कि कई लोग जो बिना किसी पुख्ता दस्तावेज के घर भाड़े पर दे रहे हैं, इस कारण से ऐसे मामले प्रकाश में आ रहे हैं, जिस पर पुलिस को कहीं ना कहीं दबिश देने की जरूरत है। टीवी 24 मुंबई, विरार। काल रात्री 2:15च्या सुमारास त्याचे यांच्या घरावरती गवारी कुटुंबाच्या घरावरती एका अज्ञात इसमाने हल्ला केला। आता तो नक्की दरोडा पडलाय का नाही याची चौकशी पोलीस करतील, पण मुख्यतः घरातले कर्त्या पुरुष आहेत गवारी, त्यांना खूप मारहाण झालेली आहे। त्यांच्या डोक्यात वार झालेला आहे, त्यांचे दोन्ही अंगठ्यांवरती एवढा वार झाला की ते दोन्ही अंगठे एकदम भुका झालेला आहे आणि त्यांच्या बायकोवरती पण नाकावरती असे वार झालेले आहेत, कानावरती, आणि मुलीवरती पण प्राणघातक हल्ला झालेला आहे। परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय, काय सांगाल? तसं भीतीचं वातावरण म्हणजे असं भीतीचं वातावरण ही पहिली घटना आहे आमच्या पंचक्रोशीमध्ये, म्हणजे विशेष करून अरनाळामध्ये घडलेली। अरनाळामध्ये अशा कोणत्या घटना घडलेल्या नव्हत्या, पण ही अशी घटना घडल्यानंतर त्यांच्या पुतण्यानी रात्री काहीतरी 2:30च्या सुमारास 112ला फोन केला। त्यानंतर पोलीस काहीतरी सकाळी आले वाटतं आणि आता आम्ही हे सहयोग हॉस्पिटलमध्ये आहोत। ही जशी घटना घडली तशी आमच्या वसईचे आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांना आम्ही त्याची कल्पना दिली। त्या आता प्रवासामध्ये आहेत, त्या ह्याच्या कार्यक्रमासाठी कोकणात गेल्या होत्या आणि आता ते परतीच्या प्रवासामध्ये त्या दुपारीकडे भेट देणार आहेत। तत्पूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जाऊन घटनास्थळी जाऊन चौकशी करा आणि पीडित कुटुंबियांना दिलासा द्या। रात्री मी 12:30च्या दरम्यान कामातून आलो, 1 वाजता झोपलो। रात्री 2:15 वाजता आता हे झाले ते मग ते मावशी आहे आणि बहीण आहे, हे यांचा प्रपंच आहे। हे तिघं तिथे राहतात आहे। रात्री 2:15 वाजता बरोबर ती आक्रोश करून मावशी बाहेर आल्यानंतर ती ओरडायला लागली, आम्हाला हाका मारायला लागली। तर आम्ही पटकन वेल न लावता बाहेर पडलो। घराच्या बाहेर पडल्यानंतर आम्ही बघते मावशी रक्त बंबाळलाय। रक्त बोलणार काय झालं, कुठे पडलीस? त्यांना सांगते आमच्या झोपेतून कोणतरी वार केले, आम्हाला मारले। मावश्या पण आणि ताई पण दोटी आहेत तिकडे। मग आम्ही तुरंत माझा भाऊ उठला, माझा पोरगा उठला, माझ्या भावाचा पोरगा उठला। आम्ही 3, 4, 5 हे होतो माणसं होती आणि सगळे लेडीज लोक होते। त्याच्यामध्ये आम्ही प्रथम क्रिया काय केली, ह्या लोकांना रिक्षात घालून ऍडमिट करायला घेऊन गेलो, रिक्षा गेल्याने, आणि सगळं ते विरारला पोहोचलो। ते झाल्यानंतर मग आम्हाला काय घरात जाता आलं नाही। आणि तेवढी परिस्थिती कशी आहे, घरामध्ये काही चोरी वगैरे काय झालेली आहे? अजूनपर्यंत आता का पोलीस येऊन राहिले तिकडे, पण अजून काही सनिशा झालेला नाही चोरीचा। ज्यांना मार लागलेला आहे ते कशी, त्यांची काय परिस्थिती? त्यांचं आता सध्या हॉस्पिटलला ऑपरेशन चालू आहे,